राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन इथं हा सत्कार समारंभ पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर माया पंडित होत्या। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी प्रास्ताविकातून लेखक कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीतून विस्थापितांचं दुःख मांडलं असल्याचं सांगत रिंगाण कादंबरीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनवण्याचा मानस व्यक्त केला। श्री शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते लेखक कृष्णात खोत यांचा सपत्नीक शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार विनय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी कृष्णात खोत यांना जाहीर झालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार हा सर्व पन्हाळा तालुकावासियांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत कृष्णात खोत यांच्या साहित्यात वाचनापासून दुरावलेली पिढी पुन्हा वाचनाकडे वळवण्याची ताकद असल्याचं नमूद केलं। लेखक नामदेव माळी यांनी कृष्णात खोत हे लेखक म्हणून कसे आहेत हे सांगताना त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला। मनातील एखाद्या गोष्टीबद्दलची अस्वस्थता हीच त्याला लेखक बनायला प्रेरित करते असंही त्यांनी सांगितलं। कृष्णात खोत यांनी आपल्या सर्व लेखनातून विस्थापन आणि स्थलांतरांचं सूत्र सापडेल असं सांगितलं। इच्छेनं आणि सक्तीनं विस्थापन, सोयीसाठी जगणं आणि मनापासून जगणं यातील फरक आपल्या लेखनातून जाणवेल असंही त्यांनी सांगितलं। समाजातील वास्तव आणि विदारक दर्शन यापुढेही मांडत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। श्री शाहू महाराज छत्रपती यांनी थोड्या काळात मोठा कादंबरीकार होण्याचं भाग्य कृष्णात खोत यांना लाभलं याबद्दल समाधान व्यक्त केलं। लेखक कृष्णात खोत यांचं लेखन समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारं असल्याचं सांगितलं। ज्येष्ठ समीक्षक माया पंडित यांनी रिंगाणमधून जाणवणारी विस्थापितांची घुसमट विकासाच्या प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित करते असं नमूद केलं। यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळू, उपाध्यक्ष गौरी भोसले, प्राध्यापक दी.बा. पाटील, डॉक्टर विनोद कांबळे यांच्यासह दमसाचे पदाधिकारी, सदस्य, साहित्यिक, साहित्यप्रेमी उपस्थित होते।